सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल. बाहेर बघा मस्त असं छान वातावरण झालेलं आहे. आता पाऊस कधी पण येईल बघा. कसा होता पेपर तुमचा? तुझा कुठला पेपर होता परी? माझा मराठी होता. सगळा पेपर बरोबर लिहिलास का? हो हा हो. दादा तुझा कुठला पेपर होता सोहम? माझा सायन्स 2 चा पेपर होता. कसा गेला मग? सोपा गेला. नक्की बघू आता मार्क आल्यानंतर बरं का. हो. डबे चेक करायचं चाललंय. बघू कोणी डबे संपवलेत, कोणाची किती भाजी राहिली ते. हा कोणाचा आहे? हा आहे दादाचा. एवढा तुकडे बघा माघारी आणलेत. आणि हा आहे परीचा. आता परीची बघा डबा. भाजी पण शिल्लक आहे आणि बापरे चपाती तर पूर्ण अर्धी आणली तिने. काय परी का नाही संपवलं टिफिन? टाइमच नाही पुरला. अगं पटापट खायचं. तू गप्पा मारत बसली होती ना. नाही. त्यांना आता विचारावं लागेल की काय जेवायचंय 4 वाजता. नेमकं काय पाहिजे जेवायचंय तुम्हाला? हा काय घेऊ? थांब आपण आज चपात्यांचा मस्त चुरा बनवूया. कारण श्रीखंड पण संपलंय आणि आज आहे गुरुपौर्णिमा. त्याच्यामुळे अंड्याच्या पोळे सुद्धा बनवता येणार नाही आपल्याला. ओके. समजलं का? हा. आता हे चपात्यांचे सगळे बघा तुकडे करून घेतलेत. त्याच्यामध्ये ते मिक्सरला मी काही जास्त पण बारीक भुगा केला नाही बघा. थोडंसं असे जाडसर आहे. आता आज मलिदाच बनवून द्यावा म्हणलं. स्वच्छ एकदम. बर. कळलं का सोहम? हा. तू जातोस का आधी? कोण जाते पहिले बाथरूम मध्ये हातपाय तोंड धुवायला? आणि आता मग जा पटकीनी. हा खायचं बनवून झालंय. बघू हातपाय तोंड धुवायला गेलेत का नाही. परी फास्ट जायचे तर हातपाय तोंड एकदम फ्रेश व्हायचे. सोहम तू काय करतो? आला की लगेच मोबाईल घेतला का? दे ठेवून आणि उठ तू पण आवरून घे. खायला बनवून झाले सगळं. आता हे बघा मलिदा बनवलाय. त्याचे 3 लाडू बनवून घेतलेत. आता दोघांचं आवरून झालं की परत त्यांना खायला द्यायचे. छान लागतोय घरी. हो खूप छान लागते. आम्ही ज्यावेळेस बाहेरून माघारी आलो ना त्यावेळेस बघतो तर काय आमची आरोही काय दारातच उभी होती आमची वाट बघत. आणि कॅमेरा बघून बघा कशी नखरे दाखवत होती. थोड्या वेळासाठीच गेलो होतो. अर्धा तास थोडंसं काम होतं जरा बाहेर. आता त्या दोघांना पण अभ्यासाला बसवायचं होतं कारण त्या दोघांची पण सध्या एक्झाम चालू आहे. नंतर मग मी आहे ना भेळ बनवायला लागले. तर मुरमुरे तर बघितले तर थोडेसेच होते, पुरणार नव्हते. तरी पण म्हटलं आधी शेव मुरमुरे काढून घ्यावेत. बघू म्हटलं किती होती ती. आणि त्याच्यासाठी थोडंसं चिंचाचं पाणी पण मी आधीच भिजवून ठेवलं होतं. आता हे कांदा, टोमॅटो, काकडी हे सगळं आहे ना आधीच चिरून दिलं होतं मला. मी फक्त आपलं त्याच्यात मिरची, चाट मसाला ह्या सगळ्या गोष्टी घालून घेतल्या. आणि हे बघा शेव मुरमुरे ना पुरणार नव्हते ना म्हणून मी आमच्या परीला आधीच आणायला पाठवले होते. ते मुरमुरे घेऊन आली. ते अजून मुरमुरे त्याच्यामध्ये मी मिक्स केले आणि पुन्हा राहिलेलं काय काय मीठ, चाट मसाल्याचे सगळं अजून थोडंसं टाकून घेतलं. थोडंसं कमी वाटत होतं मला. मम्माला मी दिली. त्यात मसाला संपला. आणि त्या चॉपिंग बोर्डवर काही मला हलवता येणार नव्हतं, व्यवस्थित मिक्स करता येणार नव्हतं ना म्हणून मग मी तिथं ताटामध्ये काढून घेतलं ते मिक्स करण्यासाठी. त्याच्यावर मी लिंबू पिळून घेतलं कारण लिंबाने छान चव येते आणि कांद्याचा तिखटपणा पण थोडासा कमी होतो. मिरची पण थोडीशी कमी वाटत होती ती पण टाकून घेतली मी भेळीसाठी. आणि इथं बघा मस्त सगळं मिश्रण तयार झालं होतं. ते सगळं आता बघा शेव मुरमुरे जे मिक्स करून ठेवले होते ना मी पातेल्यात त्यामध्ये टाकून घेतले. आणि हे चिंचेचं पाणी दिसतंय ना मी ते सकाळी चिंच भिजू घातली होती आणि त्याच्यासाठी खजूर पण थोडी भिजू घातली होती. आणि ते दोन्हीचं कॉम्बिनेशन ना खूप छान लागतं. चिंचेचं पाणी खूप मस्त लागतं
आणि ते मिक्स काही मला करताच येत नव्हतं, कारण खूप पातेलं गच्च भरलेलं होतं ना. तर मग ह्यांच्याकडेच मिक्स करायला दिलं होतं मी शेव मुरमुरे. आधी पाणी ना थोडंसंच टाकून घेतलं, कारण जास्त पाणी टाकलं ना की लगेच मुरमुरे चिंबून जातात. थोडं थोडं आधी पाणी टाकून घेतलं मी, सगळ्यांना दिलं डिशमध्ये. आणि नंतर मग पुन्हा त्याच्यावर थोडंसं अजून पाणी दिलं, कारण की ना मग एकदम पाणी टाकलं की चिंबू नये म्हणून थोडं थोडंच टाकलं होतं मी. आणि मस्त अशी चटपटीत भेळ तयार झाली होती बघा. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.